नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यभरात मागच्या काही काळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. पूर परिस्थितीनं शेतकरी अक्षरशः त्यांचा संसार हा त्यांचा उद्ध्वस्त झालेला आहे. आभाळ फाटलेलं आहे शेतकऱ्यांवरती. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार मात्र अतिवृष्टीची मदत असेल, पीक विम्याची मदत असेल किंवा नुकसान भरपाई असेल, यामध्ये कुठेतरी दिरंगाई करतंय. पण ग्राउंड पातळीवरती परिस्थिती अक्षरशः भयानक आहे आणि या संदर्भातच मागच्या काही दिवसापासून किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव कॉम्रेड अजित नवले यांनी मराठवाड्यातील विविध भागांमध्ये पाहणी दौरे केले आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांची व्यथा नेमकी काय आहे ती समजून घेऊन काल म्हणजेच साधारण 30 सप्टेंबर रोजी त्यांनी एक शेतकरी युनियन जे आहेत, त्यासोबतच शेतमजुरांचे युनियन जे आहेत, किसान सभा आहे, यांनी एकत्र येऊन संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. आता या मोर्चामध्ये नेमकं काय झालं, त्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या, राज्य सरकार या सगळ्या मदतीसाठी दिरंगाई करतंय का आणि ग्राउंड पातळीवरती शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत आपण. आज आपल्यासोबत आहेत कॉम्रेड अजित नवले सर. सर, ॲग्रोवनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की राज्यामध्ये जी काही अभूतपूर्व अशी अतिवृष्टी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे मराठवाड्यात विशेषतः. तर या सगळ्या भागामध्ये तुम्ही पाहणी दौरे केलेत, भेट दिली आहे लोकांना. शेतकऱ्यांची परिस्थिती नेमकी काय आहे, नागरिकांना काय समस्या भेडसावत आहेत, शेतमजुरांची अवस्था नेमकी काय आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय पाहायला मिळालं, चित्र काय आहे ग्राउंड लेवलचं? मागच्या 10-15 वर्षामध्ये अनेक वेळा अशा प्रकारची आपत्ती खरं तर आलेली आहे. परंतु आत्ताची आपत्ती ही मात्र अभूतपूर्व अशा प्रकारची आपत्ती आहे आपल्याला म्हणावं लागेल. खूप वाईट परिस्थिती संबंध मराठवाड्यामध्ये आहे. सोयाबीन आणि कापूस ही जी मुख्य पिकं आहेत शेतकऱ्यांची, ती संपूर्णपणाने नष्ट झालेली आहे. सोयाबीन गळून गेलेलं आहे आणि त्यामुळे ते कल्टिव्हेट करणं, काढणं आणि त्याच्यातून काही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणं ही आशा संबंधपणाने संपून गेलेली आहे. कापसाची काय परिस्थिती आहे? केवळ मराठवाड्यातच नव्हे तर आम्ही संयुक्त किसान मोर्चाच्या निमित्ताने त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये राकेश टिके, डॉक्टर अशोक ढवळे आम्ही सगळे विदर्भाचा दौरा केला होता 3-4 दिवसाचा. तिथे सुद्धा आणि मराठवाड्यात सुद्धा कापूस सबंधपणाने नष्ट झाल्यासारखाच आहे. साधारणपणाने एका कापसाला चांगला कापूस असेल तर 100 बोंड लागतात ऍव्हरेज. मध्यम जर असेल तर साधारणतः 50 बोंड तरी किमान लागली पाहिजेत. परंतु येतानाच मुळात 20 बोंडाच्या वर कापसाला बोंड आले नाहीत. जे आलेले आहेत त्याच्या खालचे बोंड आता सडून गेलेले आहेत आणि वरचे बोंड आपल्याला काही प्रमाणात हिरवे दिसतात. मात्र त्याच्यात आता कापूस लागणार नाही, ते काळे पडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे संपूर्ण हाहाकार संबंध मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन शेतीमध्ये झालेला आहे. तूर आणि इतर सुद्धा जी पिकं आहेत पाण्याखाली आहेत. जमीन खरवडून गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. विशेषतः नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे 4-6 किलोमीटर इकडे 4-6 किलोमीटर तिकडे आपण पाहिलं तर माती खरवडून गेलेली आहे. जनावरांचे गोठे हे पूर्णपणाने अनेक ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत. जनावरं वाहून गेलेली आहेत. मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना विस्थापित व्हावं लागलेलं आहे आणि शेल्टरमध्ये आसरा घ्यावा लागलेला आहे. सरकारी एक प्रकारची जी काही अस्थायी निवास व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे. तिथे अनेक शेतकरी, शेतमजुरांची कुटुंब राहत आहेत. भीषण परिस्थिती आहे. आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपण किल्लारीचा भूकंप ऐकलेला होता आणि किल्लारीच्या भूकंपामध्ये जशी गावच्या गावं ही उद्ध्वस्त झालेली होती, अगदी तसं म्हटलं तरी हरकत नाही. अशा प्रकारे मराठवाडा आणि विदर्भातले अनेक गावं, अनेक भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे ही अभूतपूर्व अशा प्रकारची अतिवृष्टीची हानी आहे. त्यामुळे मदत सुद्धा अभूतपूर्व करावं लागेल अशी परिस्थिती या संदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आहे. सर, आता तुम्ही म्हणतायत की मदत करायला पाहिजे, परंतु राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही आतापर्यंत 2200 कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा मदत करणार आहोत. आत्ता जे काही 2200 कोटी रुपये ही वितरित करण्यात आलेले आहेत किंवा वाटप करण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचा त्यांचा जो दावा आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? कारण की ग्राउंड लेवलला तुम्ही फिरलायत. शेतकऱ्यांना मदत मिळतीये का ही सगळी जी काही वितरित करण्यात आलेली आहे किंवा वाटप सुरू आहे त्याचं? राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी आपत्तीच्या काळात जास्त प्रामाणिक, जास्त संवेदनशील
आणि जास्त कार्यक्षमतेनं, खऱ्याखुऱ्या कार्यक्षमतेनं काम करण्याची अपेक्षा असते. मात्र दुर्दैवानं तीनही आपले राज्यकर्ते, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब, हे अद्यापही फार गांभीर्याने या परिस्थितीकडे पाहतायत असं म्हणता येत नाही. कारण ज्या प्रकारचं दिशाभूल करणारं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेब इतर वेळी पण करत आलेले आहेत, यावेळी सुद्धा त्यांनी तो हेका सोडलेला नाही. ते काय म्हणतायत, प्रसार माध्यमांना ऑन कॅमेरा म्हणतायत की आम्ही अगोदर मदत केली आणि मग पाहणी दौऱ्यावर गेलो. आता जे नुकसान झालेलं आहे त्या आपत्तीची ही मदत आहे का? तर त्या आपत्तीची ही मदत नाहीच आहे. ही मदत कधी आहे? 2215 कोटी रुपये जे सांगतायत ती मदत यापूर्वी 2 महिन्यामध्ये जो पाऊस झाला, ज्याचे पंचनामे झाले, ज्याची आकडेवारी बनली, त्यावेळची मदत आता त्यांनी देऊ केलेली आहे. 2 महिन्यापूर्वीची मदत तुम्ही देता आणि भासवता जनतेला की आम्ही आत्ताच्या अतिवृष्टीची मदत अगोदर दिली आणि मग शेतकऱ्यांकडे गेलोय. हे शहरी बांधवांना पटतं आणि लोकांमध्ये असं परसेप्शन बनतं की बघा किती कार्यक्षमता आहे. मात्र हे फसवणूक असते. ती जी काही मदत आहे ती सुद्धा किती आहे हो? आपण एकूण जी काही मदत शेतकऱ्यांना केली भागिले दिलेली रक्कम याचा भागाकार केला तर ही रक्कम होते 7,000 रुपये प्रति शेतकरी. याचा अर्थ काय झाला? जे प्रचंड आभाळ फाटलेलं आहे त्याच्यामध्ये 7,000 रुपये तुम्ही देणार आणि त्यातही शासन आदेश असं सांगतो की एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या हंगामात तुम्ही एकदा मदत दिली की परत त्या शेतकऱ्याला तुम्हाला परत नुकसान जरी झालेलं असलं, पंचनामा जरी झालेला असला तरी त्याला मदत देता येत नाही. याचा अर्थ असा होतो की मागच्या 2 महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्याच्या पोटी एखाद्या शेतकऱ्याला 7,000, 4,000, 5,000 हे जर मिळालं असेल आणि आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये त्याला जर कदाचित 20,000, 25,000 रुपये देय असतील तर ते त्याला आता भेटणार नाही. कारण 7,000 रुपये तुम्ही एकदा दिले, शासन आदेशाप्रमाणे एकदा मदत मिळाली, आता परत मदत देता येणार नाही. त्यामुळे ही अत्यंत अभूतपूर्व अशा प्रकारची संकटाची परिस्थिती असताना सुद्धा नियम, अटी, शर्ती आणि धादांत फसवणूक करणं, धादांत खोटं बोलणं हे दुर्दैवानं राज्याच्या प्रमुखांकडून सुरू आहे, जे अत्यंत वेदनादायी आहे. दुसरा एक मुद्दा मांडून मी संपवतो की किती मदत देऊ इच्छित आहे? भरघोस मदत आम्ही देतोय हे त्यांचे प्रवक्ते अक्षरशः अविरतपणाने लोकांना सांगतायत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे एका हेक्टरला म्हणजे 100 गुंठ्याला ते 8,500 रुपये देणार आहेत. हे 8,500 रुपये हे 10 वर्षापूर्वी त्या 1 हेक्टरचा निविष्ठांचा खर्च आहे. आता 10 वर्षानंतर प्रचंड महागाई वाढली आहे. निविष्ठांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. बरं फक्त निविष्ठांचा खर्च म्हणजे खतं, बियाणं एवढं दिलं की भागलं का हो? आमचं जीवन आम्ही कसं जगायचं? पुढचं काय करायचं? कॅल्क्युलेशन केलं तर एका गुंठ्याला साहेब 85 रुपये भरपाई येते. 8,500 भागिले 100 85 रुपये. राईस प्लेटचा खर्च, एका वेळच्या जेवणाचा खर्च सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आहे. एवढी मदत दिली आणि प्रोपगंडा केला जातोय. प्रवक्ते सांगतायत, रात्रंदिवस सांगतायत प्रचंड मदत दिली, प्रचंड मदत करणार, प्रचंड मदत करणार. हे काय लावलंय? एक मुद्दा याला जोडून मी आपल्याला सांगून संपवतो. बिहारमध्ये निवडणूक आहेत. तिथे काही अतिवृष्टी नाही, काय नाही. प्रत्येक महिलेच्या खात्यावर मतं मागण्यासाठी 10,000 रुपये नरेंद्र मोदी साहेबांनी वर्ग केलेत. 10,000 रुपये प्रत्येकी. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या माय मावल्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याला तुम्ही किती रुपये देतात? 5,000 रुपये. त्यात सुद्धा निकष किती? पाणी आलंच होतं का? आलं होतं तर किती आलं होतं? किती लिटर आलं होतं? खालून आलं होतं की वरून आलं होतं? मग आलंच होतं कशावरून? त्याचा पुरावा काय? मग त्याला तुम्ही फोटो काढलाय का? गुगल लोकेशन तुमचं तुम्ही दिलंय का? बिहारमध्ये तुम्हाला मतं घ्यायचे, तिथे काही अटी शर्ती नाही. 10,000 रुपये डायरेक्ट मदत. आणि इथे आम्ही संकटात आहोत. आमच्याकडून तुम्ही मतं काढून घ्यायचे होते त्यावेळी तुम्ही दिले ना आम्हाला 10,000, 12,000 रुपये लाडक्या बहिणीला. पण त्याच लाडक्या बहिणीच्या शेतामध्ये, वावरामध्ये, गोठ्यामध्ये, घरांमध्ये पाणी शिरून बर्बादी झाली आहे. तिथे मात्र तुम्हाला पंचनामे करायचे, निकष लावायचे, केवायसीचं भानगड केले तुम्ही. आता तुम्ही सर्वांनी आवाज उठवला, अॅग्रोवननी पण भूमिका निभावली म्हणून त्यांना सद्बुद्धी सुचली आहे. पण ते काही खरं नाही. कारण मी अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले सॉफ्टवेअर मध्ये ऑटो जनरेटेड तुम्हाला केवायसी केल्याशिवाय शासन आदेशाने ती रद्द होत नाही. तुम्हाला ती ऑटो जनरेटेड जी काही केवायसी आहे ते सॉफ्टवेअर तुम्हाला बदलावं लागेल. त्यामुळे आभाळ फाटलेलं आहे. परंतु सरकार खोटं बोलणं, दिशाभूल करणं आणि प्रोपगंडा करणं
₹1 मदत आम्ही 10,000ची केली असं दाखवणं सोडायला तयार नाही. हे अत्यंत वेदनादायी आहे. सर, आता हे सगळं अतिवृष्टीच्या मदतीबद्दल बोलतायत, पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पीक विमा योजनेचा आढावा घेतला आणि मग त्याच्यामध्ये कंपन्यांना असं सांगितलं, की तातडीनं शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई जी असेल ती देण्यात यावी. अशा पद्धतीचे त्यांनी निर्देश दिले आहेत. परंतु पीक विम्याबद्दल लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये नेमकी काय भावना आहे? या पीक विम्याचा आत्ता शेतकऱ्यांना आत्ताची जी काही सुधारित योजना आहे, त्याचा काही फायदा होतोय का? बघा, हे अशा प्रकारे वेग जे स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्या समुदायापेक्षा बाहेरचा जो समुदाय आहे, त्याला वाटतं की बघा किती मदत सरकार करतंय, किती काळजी करतंय आणि कंपन्यांना आदेश दिले, की जा आणि लगेच मदत करा. जणू काही कंपन्या उठणार आणि लगेच कोट्यवधी रुपये शेतकऱ्याला वाटणार आहे. काय केलंय सरकारने पीक विमा योजनेमध्ये? पीक विमा योजनेमध्ये जे ट्रिगर होते, जे संरक्षण होतं, आपत्तीच्या काळात मदत करण्याचं ते काढून टाकलेलं आहे. हंगामाच्या अंतर्गत उभ्या पिकांमध्ये जर 50% पेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट येण्याची परिस्थिती असेल, तर अग्रिमची रक्कम देण्याची तरतूद होती, काढून टाकली आहे. स्थानिक आपत्ती, ज्याच्यामध्ये तुमच्या शेतात पाणी घुसलं, तुमच्या शेताचं नुकसान झालं, त्यामुळे पिकांचं नुकसान झालं, तर अग्रिमच्या स्वरूपामध्ये मदत करण्याची जी तरतूद होती ती काढून टाकलेली आहे. कशावर ठेवलेली आहे मदत? ही एक पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत ज्यावेळी एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन तुमचं कॅल्क्युलेट होईल, तेही मंडळामध्ये कॅल्क्युलेट होईल. त्याची तुलना ते करणार थ्रेशोल्ड यील्ड म्हणजे उंबरठा उत्पन्नाबरोबर आणि त्याला जो काही रिस्क रेशो आहे 70चा तो लागू करून जी काही भरपाई येईल ती तुम्ही देणार. आता पिकं नाहीयेत, पीक कापणीचे प्रयोग झालेले नाहीयेत, त्यामुळे सरासरी उत्पन्न काढलेलं नाहीये, त्याचं कॅल्क्युलेशन झालेलं नाहीये आणि कसं काय तुम्ही आदेश देता की जा आणि शेतकऱ्यांना मदत करा. त्यामुळे हे भरणे मामा असतील काय किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील काय, हे सर्वसाधारणरित्या जो समाज आहे, शेतकऱ्याच्या पलीकडचा समाज, त्याला असं भासवण्याचा प्रयत्न करताय की आम्ही फार मदत करतोय, फार सक्षमपणाने काम करतोय. मात्र अटी शर्तींमुळे जे पाप करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ही मदत तुम्हाला सांगतो 2-2 वर्ष आम्ही वाट पाहिलेली आहे पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी. मोर्चे काढावे लागलेले आहेत आणि आदेश देत आहेत की जा पीक विमा कंपन्यांना आणि मदत करा. अरे संरक्षणच काढून टाकलं तुम्ही, कसे काय पीक विमा कंपन्या सर्वे करणार आहे? कसं काय पीक विमा कंपन्या अग्रिमची रक्कम देणार आहे? त्यामुळे बोलाची कढी बोलाचा भात, त्याने पोट भरणार नाहीये, हे वास्तव आहे. दिशाभूल केली जाते, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ओला दुष्काळाबद्दल मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे, की ओला दुष्काळ तर आम्ही जाहीर करणार नाहीत, कारण की तुमची मागणी आहे, शेतकरी संघटनांची मागणी आहे, किसान सभेची मागणी आहे, सगळ्या शेतकरी संघटनांची, शेतकरी नेत्यांची मागणी आहे, की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्यांना लगेचच तातडीनं द्यावी, अशी मागणी केली जाते. परंतु मुख्यमंत्री काल सुद्धा म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले, की राज्यात जे काही दुष्काळाची परिस्थिती म्हणजे ओला दुष्काळ हा बोली भाषेतली टर्म आहे असं त्यांचं म्हणणं आहेच. दुष्काळासाठी ज्या सवलती दिल्या जात आहेत, त्या आता ओला दुष्काळासाठी दिल्या जाणार आहेत. ड्रॉट मॅन्युअल जे आहे केंद्र सरकारचं, ते जुनं जे ड्रॉट मॅन्युअल होतं त्याच्यामध्ये बदल करण्यात आला 2009 साली. हे 2009चं मॅन्युअल सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी 2016 साली बदललं. त्यावेळी सुद्धा ज्यावेळी सुनावण्या झाल्या, किसान सभा जागरूक होते, तुमच्यासारखे माध्यम जागरूक होते. आपण त्यावेळी व्याख्या करताना दुष्काळाची ती बदला आणि त्याच्यामध्ये ओला दुष्काळ ही सुद्धा संकल्पना ऍड करा आणि दुष्काळाचे जे उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये अति पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची सुद्धा वेगळी तरतूद करा, कारण ती मूळ दुष्काळापेक्षा वेगळी आपत्ती आहे. मूळ दुष्काळ जो कोरडा दुष्काळ आहे त्याच्यामध्ये उत्पादन येतच नाही आणि ओल्या दुष्काळामध्ये हातातोंडाशी आलेलं उत्पन्न जे आहे ते मातीमोल झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या तरतुदीची आवश्यकता आहे, हे आपण जीव काढून सांगत होतो. मात्र 2016चे जे बदल झाले त्याच्यामध्ये ओला दुष्काळाची टर्म ऍड करण्यात आली नाही, ही वेगळी परिस्थिती मेन्शन करण्यात आली नाही. त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, हे वास्तव आहे. आपली मागणी काय ह्या पार्श्वभूमीवर? आपण म्हणतोय चला ठीक आहे, ते नाही झालं, परंतु मग पिकाला किमान 1 एकरला 50,000 रुपयाची मदत सोयाबीन कापसाला द्या. तुम्ही म्हणाल कशाच्या आधारावर ही मागणी केली? कारण आकडेवारीच्या आधारावर आपण या मागण्या करत असतो. आपल्याला माहिती आहे की किती आता देत आहेत ते 8,500 रुपये देत आहेत कोरडवाहू पिकासाठी. तेच सोयाबीन
ज्यावेळी त्याचा विमा काढायचा आहे, त्याची प्रीमियमची रक्कम ठरवताना विमा कंपन्या काय क्रायटेरिया लावतात? पीक विमा कंपन्या सोयाबीनला 58,000 रुपयाचं शेतीचं उत्पादन लावतात हेक्टरी, आणि कापसाला उत्पादन लावतात 60,000 रुपयाचं, आणि त्याला कव्हर देतात. प्रीमियमची रक्कम ठरवताना आमचा कापूस एका हेक्टरमध्ये 60,000चा होतो. पीक विमा कंपन्यांचा विमा हप्ता ठरवताना 1 हेक्टर मधलं आमचं सोयाबीन 58,000चं होतं. मात्र तेच सोयाबीन, तेच कापूस मातीमोल झालं तर मग मात्र एनडीआरएफच्या अंतर्गत ते सोयाबीन आणि ते कापूस 8,500 रुपयाचं होतं. म्हणजे शेतकऱ्याला 8,500 रुपये. आणि कंपन्यांना विमा ठरवताना मात्र प्रीमियमची रक्कम ठरवताना सोयाबीन 58,000चं आणि कापूस 60,000चं. कुठे न्याय मागायचं? कुठे जाऊन हे दुखणं मांडायचं? आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पीक विमा कंपन्यांना तुम्ही 58,000 रुपये हेक्टरी ठरवता, त्याच्यामध्ये आमचा जीवन जगण्याचा खर्च धरा, जो स्वामीनाथन आयोगाने सांगितला. 1.5 पट त्याची हमी करा, आणि त्या आधारावर हेक्टरी एकंदरीत संकलित जे काही नुकसान झालेले ते आम्हाला 50,000 रुपये एकरी ही भरपाई आम्हाला द्या, जेणेकरून आमच्या शेतकरी माऊलीचं, शेतकरी बापाचं पुढचं 1 वर्षाचं सगळं उत्पादन आहे ते भरून निघेल. आम्ही मागणी करतोय संपूर्ण पीक विम्याच्या बरोबरच कर्जमाफीची. आज जे कर्ज आम्ही घेतलं होतं त्याच्यातून खतं घेतली, बियाणं घेतली, वेगवेगळे निविष्ठा घेतल्या, त्या सगळ्या तुमच्या डोळ्या देखत पाण्यात गेल्या, त्या संपल्या. आता ते उत्पादन येणार नाही, उत्पन्न त्यातून मिळणार नाही, तर कर्ज त्याच्यातून फेडण्याच्या शक्यता राहणार नाही. ज्यावेळी कॉर्पोरेट कंपन्यांवर अशा प्रकारची आपत्ती येते आणि आर्थिक विवंचनेमुळे एखादी कंपनी बुडते, तिचं उत्पादन बुडतं, उत्पन्न बुडतं, तर तिचं कर्ज तुम्ही राईट ऑफ करता ना, त्याला तुम्ही काय म्हणता? हेअर कट म्हणता. म्हणजे कटिंग करून टाकून सुंदर चेहरा बहाल करता. मग कॉर्पोरेट कंपन्यांची कटिंग तुम्ही करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हेअर कट करून त्याचं जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे ते राईट ऑफ करता. तेच आम्ही मागतोय ना, दुसरा न्यायच मागत नाही. आम्ही म्हणतोय तुमच्याकडून कर्ज घेतलं, त्याच्यातून निविष्ठा घेतल्या, आमच्या पोटाला नाही खाल्लं आम्ही, आमच्या लेकी बाळीचे लग्न नाही केले त्यातून, आमच्या लेकी बाळीच्या शिक्षणाची फी नाही भरली, तुमच्याकडून घेतलं, त्याचं निविष्ठा ज्या होत्या त्या निविष्ठा मातीमोल झालेल्या आहेत. अरे जीएसटी देऊन खतं घेतली, जीएसटी देऊन बियाणं घेतली, त्याचा एक भाग, कर्जाचा एक भाग सरकारला सुद्धा दिला आणि कंपन्यांना दिला, ते सगळं तुमचं मातीमोल झालेलं आहे. त्यामुळे ते आता माफ करा, ही मागणी आमची रास्त मागणी आहे. या ओल्या दुष्काळाच्या मागणीच्या जोडीला आहे. शेत मजुरांचं नुकसान झालेलं आहे साहेब, काहीच नाही राहिलेलं आता रोजगारासाठी. काय रोजगार करणार? सोयाबीन आता काढायला रोजगार नाही राहिलेला, कापूस वेचणीचा हंगाम आता धोक्यात आलेला आहे, तो जगायचं कसं? तगाई म्हणून 30,000 रुपये प्रति महिना हे संकट आहे तोपर्यंत शेतकऱ्याला द्या, विद्यार्थ्यांची फी माफ करा, ह्या ज्या काही 4-6 मागण्या, पीक विम्याचे हे रिस्टोर करा, हे पीक विमा योजने या सगळ्या याच्यामध्ये ओला दुष्काळ अंतर्गत करा, ही आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. टर्म कोणती वापरा हो, ओला दुष्काळ वापरायचा नाही वापरायचा तो मुद्दा वेगळा. 10 मागण्या कालच्या मोर्चामध्ये आम्ही केल्या, त्या मान्य करा, म्हणजे ओला दुष्काळ लागू झाल्यासारखं होईल, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना रिलीफ मिळेल, ही मागणी आमची त्याच्यामध्ये आहे. पण आता मुख्यमंत्री काय म्हणतायत, तुमची कर्जमाफीची मागणी आहे, पण ते म्हणतायत की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू, आता शेतकऱ्यांना तातडीची मदतीची गरज आहे ती आम्ही करतोय. त्यांचं म्हणणं आहे की योग्य वेळ, मागच्या ते 7-8 महिन्यापासून म्हणतात, खरं तर सरकार स्थापन झाल्यापासून ते म्हणतात की योग्य वेळ कर्जमाफीची आली की आम्ही कर्जमाफी करू, ते नाही म्हणत नाहीयेत. बघा यांची योग्य वेळ कधी येते? बिहारमध्ये मतं मागायचे तर 10,000 रुपये अटी शर्ती न लावता योग्य वेळ आली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झालेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा कुणीही मागितलं नव्हतं, यांचं सरकार येत नाही यांना वाटलं. लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यांना यांची जागा दाखवली. मग योग्य वेळ आली आणि बहिणींच्या खात्यामध्ये 3-3 हप्त्यांचे पैसे वर्ग झाले. योग्य वेळ निवडणुकीची आहे. शेतकरी आत्महत्या करायला लागलाय, ती योग्य वेळ नाही. शेतकरी मेला काय, मसनात गेला काय, आपण पाहिलं ना. तुम्ही अॅग्रोवननी खूप चांगलं कव्हर केलं. आमचा जो नांदेडचा शेतकरी आहे, अतिवृष्टीचं नुकसान पाहवलं नाही, स्वतःला झोकून दिलं विजेच्या प्रवाहाच्या तारांवर. किती ओरडला असेल हो, किती वेदना झाल्या असतील हो. त्याला सोडवायला गेलेल्या गावकऱ्यांना आणि बाप अशा प्रकारे अत्यंत वेदनाने ओरडतोय, हे पाहून त्या लेकराला काय वाटलं असेल?
त्याच्यात 3 मुली आहेत, त्यापैकी 2 मुलींपैकी एका मुलीला दिसत नाही आणि 2 मुली साधारणतः 10-12 वर्षाच्या आहेत. त्याची पत्नी आहे. बापाला अशा प्रकारे विजेच्या तारावर लटकताना पाहून आणि त्याला सोडवायला जाताना त्यांनी जे किंकाळ्या मारलेल्या आहेत, त्या किंकाळ्या पाहून त्यांना काय वाटलं असेल? याच्यापेक्षा कोणती वेगळी योग्य वेळ असू शकते देवेंद्र फडणवीस साहेब? याच्यापेक्षा कोणती चांगली वेळ असू शकते की शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे? हा निष्ठुरपणा आहे. सगळं काही निवडणुकीसाठी, सगळं काही सत्तेसाठी. याचा उद्रेक होईल मी तुम्हाला सांगतो. आणि याचा उद्रेक जवळ आलेला आहे. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये. हीच ती योग्य वेळ आहे मदत करण्याची. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तत्काळ सरकारने केली पाहिजे. तुम्ही संपूर्ण कर्जमाफीची मागणी करतायत, परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातत्यानं म्हणतायत मागच्या 6 महिन्यापासून की आम्ही फक्त अमुक शेतकऱ्यांना, म्हणजे जे गरजूवंत आहेत, गरजवंत आहेत, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार द्यायची वेळ आली तरी. बघा, अटी शर्ती हे लावणार, परत घोळ घालणार. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जो सगळा उद्रेक झाला, 34,000 कोटीची कर्जमाफी आपण मिळवली. लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर दुसरी कर्जमाफी आपल्याला मिळाली. मात्र त्यात सुद्धा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. अद्याप सुद्धा त्या याद्या पेंडिंग आहेत, त्याला मिळालेल्या नाहीत. हे म्हणाले नियमित कर्जदारांना आम्ही काही अनुदान देऊ. अगोदर 30,000 25,000 देणार होते, मग 50,000 देणार होते. अद्यापही कर्जमाफीच्या अटी शर्तीमुळे त्या याद्या पडून आहेत. परवा दिवशी तुम्ही सुद्धा बातम्या केल्या, इतर वर्तमानपत्रांनी बातम्या केल्या. अटी शर्ती लागू असलेल्या सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या याद्या, केवळ डेटा गायब झाला म्हणून शेतकऱ्यांच्या पेंडिंग आहे आणि त्यांना अजून कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. हा अत्यंत असंवेदनशीलपणा, हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यनीतीचा भाग आहे. आता सुद्धा ते तो गोंधळ घालणार, हे वेगवेगळे पुरावे मागणार. मी आपल्याला सांगतो, आता हे अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई आहे, अॅग्रोवननी छापलं, मी तुमचं अभिनंदन करतो. इतरांनी त्याचं कॉग्निजन्स घेतला नाही. याच्यात सुद्धा फोटो टॅग करण्याची अट टाकलेली आहे आणि ते सगळे जर फोटो आणि पुरावे नाही दिले तर अतिवृष्टीच्या भरपाईपासून सुद्धा अनेक शेतकरी वंचित राहतील. हे मी तुम्हाला आज ऑन कॅमेरा सांगतो. आपली ही रेकॉर्ड केलेली मुलाखत आपल्याला परत पाहता येईल. हा छळवाद आहे. हा शेतकऱ्यांचा तळतळाट घेणार, हे मीठ चोळणं आहे जखमानं. अहो, मागच्या वेळी कर्जमाफी दिली त्यावेळी केवायसी आणि बाकी केलंच, पण 18 पानांचा अर्ज आमच्याकडून भरून घेतला आणि जोडीदार जणू काही सत्यनारायणाच्या पूजेला आम्ही बसणार होतो. पती आणि पत्नीला दोघांनाही बोलून जोडीनं अंगठे द्यायला लावले आणि प्रचंड छळवाद हा पीक कर्जमाफीच्या आमच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सरकारने केलेला आहे. मी म्हणतो, सगळा डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे. आमचं शेत तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे. जा आणि पहा ना आमची परिस्थिती. कशाला क्रायटेरिया लावताय, कशाला आणखी अटी शर्ती लावताय? सरसगट कर्जमाफी सरकारने केली पाहिजे. नाही केली तर भोगावं लागेल. लोक घुसतील, घरामध्ये घुसतील, कार्यालयात घुसतील आणि मतदानाची तुम्हाला भीती वाटते ना? कर्जमाफी केली आणि अटी शर्तीची गद्दारी केली तरी सुद्धा त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावा लागेल. सावध व्हा. हे तुमच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाला, सरकारला आणि सत्ताधाऱ्याला सांगतो. आता अतिवृष्टीग्रस्त किंवा पूरग्रस्तांना जी मदत द्यायची आहे त्याचा भार हा शेतकऱ्यांवरतीच परत टाकण्यात येतोय, कारण की अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. त्याच्यावरती विविध शेतकरी नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. विरोधकांकडून सुद्धा टीका सुरू आहे. मुद्दा असा आहे की राज्यातील शेतकरी जे आहेत त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जे काही प्रतिटन ऊसाचं गाळप असेल त्यातलं प्रतिटन 15 रुपये हे ते कपात करण्यात येणार आहेत आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 रुपये त्यामध्ये आणि 10 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 रुपये आणि 5 रुपये हे पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण काय करतायत तर परत एकदा त्याचा भार हा शेतकऱ्यांवरती पडतोय. याच्यावरती किसान सभेची भूमिका काय? हे बघा, हसावं की रडावं अशी परिस्थिती आहे. आपण आपलं सरकार कुणाच्या ताब्यात दिलंय असा दर 2 क्षणानंतर प्रत्यय यावा अशी वाईट अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रावर आलेली आहे. आज आम्ही जाऊन आलो मराठवाड्यामध्ये. गोदा काठच्या ऊस उत्पादकांना देवेंद्र फडणवीस जाऊन भेटा. ऊस उत्पादकांचे वाढे शिल्लक नाही राहिलेले. सबंधपणाने ऊसाचे पट्टे खरवडून गेलेले आहेत. काल आम्ही मागणी केली की तातडीने प्रायोरिटी
देत कारखानदारांना आदेश द्या आणि ज्या शेतामध्ये ऊसा शेतामध्ये पाणी घुसलं ते पीक तातडीनं घेऊन येण्याच्यासाठी कारखाना चालू झाल्या प्रायोरिटी बेसवर ते ऊस काढून आणा, कारण त्या ऊसाचं पाचट सुद्धा शिल्लक राहणार नाही. गोदा काठचा मोठा ऊस उत्पादक पट्टा या अतिवृष्टीनं प्रभावित झालेला आहे. आज ज्यावेळी तुमच्याकडून मी सकाळी हे ऐकलं त्यावेळी कपाळाला हात लावून घेण्याची वेळ माझ्यावर आली. अरे ज्यांना मदत करायची त्यांना तुम्ही सांगताय की तुम्ही जादा पैसे सरकारी तिजोरीत मुख्यमंत्री निधीमध्ये टाका, म्हणजे आम्हाला तुम्हाला मदत करता येईल. म्हणजे तुम्ही आम्हाला निधी द्या, आमच्या तिजोरीत द्या, मग त्या निधीतून आम्ही तुम्हाला मदत करू. मूर्खपणा म्हणावं याला की आणखीन काय म्हणावं, मला संसदीय शब्द सापडत नाही आहे. अरे ज्या कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे वाढतायत, ज्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी तुम्ही महामार्ग करताय, शक्तीपीठ करताय, वाढवण बंदर करताय, कोट्यावधीची झाडं तोडून सुरजागड त्यांच्या ताब्यात खनिजाची लूट करण्यासाठी देतायत आणि त्याचा काउंटर इफेक्ट म्हणून सुरजागडमध्ये कोट्यावधी झाडं तोडल्यामुळे, शक्तीपीठ केल्यामुळे, वाढवण बंदर केल्यामुळे जो ऱ्हास पर्यावरणाचा करताय, त्यांच्या नफ्यासाठी करतायत, त्यांच्या नफ्यासाठी त्या पर्यावरणाचा नाश केल्याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी येते, त्या पर्यावरणाचा नाश केल्यामुळे शेतकरी बर्बाद होतोय. त्यांच्यावर कर लादा आणि त्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीसाठी मदत कराच्या रूपामध्ये घ्या आणि त्यातून कॉम्पेन्सेट करा शेतकऱ्यांना. इतकी साधी लॉजिकल मागणी जर तुम्हाला करता येत नसेल, इतकं साधं लॉजिक राज्य सरकारला जर कळत नसेल, तर असं सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचं नाही. लायकीचा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, अत्यंत संतापानं हा शब्द मी वापरतोय. कॉर्पोरेट कंपन्यांवर कर लादले पाहिजेत, श्रीमंतांवर कर लादले पाहिजेत आणि ज्यांच्या शोषणातून कॉर्पोरेटचे नफे वाढलेले आहेत त्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. ही किसान सभेची यामध्ये भूमिका आहे. तातडीनं ऊसाचा कर सरकारने शासनादेश मागे घेतला पाहिजे, नाहीतर आयुक्त कार्यालयात, साखर आयुक्त कार्यालयामध्ये घुसण्याची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुद्धा ऊस घेऊन घुसण्याची भूमिका किसान सभेला घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेऊ. अच्छा सर, आता काल तुम्ही जे काही संभाजीनगरमध्ये आंदोलन केलंय, मोर्चा काढलेला होता, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संताप आहे हे स्पष्टपणे दिसतंय. विविध भागांमध्ये सुद्धा मंत्र्यांना, आमदारांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेत जागोजागी. ही सगळी परिस्थिती बघता राज्यातील शेतकऱ्यांमधला हा उद्रेक आज ना उद्या बाहेर निघेल अशी परिस्थिती आहे, कारण की हा संताप, हा रोष सत्ताधाऱ्यांविरुद्ध, सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये धुमसतोय. पुढच्या काळात किसान सभेची याच्याबद्दलची भूमिका नेमकी काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे, दिशा काय असणार आहे? हे बघा, कालच्या मोर्चामध्ये आम्ही आमच्या ज्या 10 मागण्या केल्या त्यातल्या अनेक मागण्या राज्य सरकारशी संबंधित होत्या. आयुक्तांनी खूप चांगला वेळ दिला आणि राज्य सरकारकडे अत्यंत पॉझिटिव्हली आम्ही ह्या मागण्या पोहोचू अशा प्रकारे राज्यस्तरीय मागण्यांच्या बद्दल सांगितलं. परंतु आम्ही काय केलं, किसान सभेनं 8 दिवस मराठवाड्याच्या गाव खेड्यांमध्ये भेटी दिल्या. आमच्या किसान सभेचे जिल्ह्याचे जे नेते आहेत, जिल्हा कमिट्या आहेत, ते गाव खेड्यामध्ये गेले आणि प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र स्थानिक मागण्या आम्ही काढल्या. कोणत्या शेतामध्ये अद्याप पाणी आहे, कुठे विजेच्या तारा लोंबकळतायत त्या पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे, विजेचे पोल कुठे कळलेले आहेत त्याच्यामुळे अपघात कुठे होऊ शकतात, कुठे रस्ते उकडून गेलेले आहेत त्याच्यामुळे चारा काढून शेतकऱ्यांच्या जनावरांपर्यंत पोहोचवायला अडचणी आहेत, चाऱ्याची टंचाई कुठे आहे, रेशनची टंचाई कुठे आहे, आरोग्याच्या काय सुविधा आपल्याला उपलब्ध केल्या पाहिजेत, शाळांमध्ये कुठे पाणी घुसलेलं आहे त्यामुळे पर्यायी शाळांची व्यवस्था कुठे केली पाहिजे, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना बाहेर काढलं गेलं आणि सरकारी शेल्टरमध्ये ठेवलेले आहे तिथे जेवणाची काय व्यवस्था आहे, चांगलं जेवण देता येणं, पाणी स्वच्छ देता येण्याबाबत काय करावं लागेल, ह्या स्थानिक मागण्यांचे प्रत्येक जिल्हावार अहवाल आम्ही तयार केले आणि आयुक्तांबरोबर आम्ही बसलो. आयुक्तांनी अत्यंत शांतपणाने ह्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या कलेक्टरला फोन केले आणि तातडीनं प्रशासनाला हे निवेदन पाठवून तातडीनं आपल्याला काय रिलीफ त्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना देता येईल याबद्दलची खूप चांगली बैठक कालच्या ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली. सिर्फ हंगामा खड़ा करना ये हमारा मकसद नहीं, सूरत बदलनी चाहिए, या दृष्टिकोनातून रिलीफ कशा प्रकारे देता येईल हे आम्ही केलं. केवळ एवढ्यावर सानपजी आम्ही थांबणार नाही. आता 2 दिवसामध्ये परत किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITUची बैठक होईल
आणि पुढच्या आंदोलनाचा टप्पा सुद्धा आम्ही लगेच जाहीर करू. हा आंदोलनाचा टप्पा जिल्हा पातळीवर असेल. आम्ही अनुभवातून हे शिकलेलो आहे की सडक अगर गुंगी हो गई तो संसद आवारा हो जाती है. जर आम्ही नाही लढलो, तुमच्या आमच्यासारखी माध्यमं पुढे नाही आली, तर शेतकऱ्याचं दुःख वेशीवर टांगलं जाणार नाही. त्यामुळे विसावा घ्यायचा नाही. संकटाच्या काळात लगेच दुसऱ्या आंदोलनाची आम्ही भूमिका घेणार आणि जिल्हा पातळीवर परत हाच पॅटर्न, राज्यस्तरीय मागण्यांची आठवण करून देणं आणि स्थानिक जिल्हा पातळीवर अशा मागण्या उचलणं जेणेकरून स्थानिक मागण्या सोडवत शेतकरी शेतमजुरांना रिलीफ मिळेल. ह्या पद्धतीची कार्यनीती ही किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITU आम्ही करणार. शेवटचा एक मुद्दा, आम्ही एवढ्यावर थांबलेलो नाही. याच्या पलीकडे शेतकरी नेत्यांना एकत्र करण्यासाठी किसान सभेनं पुढाकार घेतलेला आहे. बच्चू कडूंना आम्ही जाऊन भेटलेलो आहे. रविकांत तुपकर आहे, राजू शेट्टी आहे, अनेक बाकी इतर नेते आहेत, भाई जयंत पाटील आहे, डॉक्टर अशोक ढवळे, आम्ही सगळे लोक, आम्ही या सगळ्या नेत्यांना आवाहन करतोय की ज्या प्रकारे संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीच्या सीमेवर लढाई केली आणि उत्तर प्रदेश, हरियाणा त्यातले प्रश्न सोडवले, तसं आपले मतभेद आहेत, आपल्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, पण किमान समान मुद्द्यांवर आपण एकत्र येऊया आणि कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या ह्या मागण्यासाठी एक शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने, मात्र इतका प्रभावी की सरकारला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं राज्यव्यापी सुद्धा आंदोलनाला आकार देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय, राजकारण होत राहील, वेगवेगळ्या पद्धतीचे मतभेद आहेत त्याच्यावर चर्चा होत राहील, पण आज शेतकरी आई आणि शेतकरी बाप संकटात आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया, अशा पद्धतीची रणनीती आपल्या किसान सभेनं घेतलेली आहे. मला अॅग्रोवनचं अत्यंत नम्रपणाने आभार मानायचंय की माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूनं किती ताकदीनं उभं करता येऊ शकतं, किती परिणामकारकपणाने ते उभं करता येऊ शकतं, याचा प्रत्येक वेळोवेळी अनेक वर्षापासून आम्ही अॅग्रोवन बाबत घेत आलेलो आहे. या पुढच्या लढ्यात सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करणार हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. शेतकरी बापाला आहे, तुम्हाला सुद्धा सलाम करण्याची आणि तुम्हाला धन्यवाद देण्याची संधी मी अजिबात दवडणार नाही. तुम्हाला, तुमच्या पूर्ण टीमला, तुमच्या संपादक आहेत, पूर्ण टीम आहे, गावखेड्यापर्यंत तुमचे सगळे जे काही पत्रकार आहेत, त्या सर्वांना मला धन्यवाद द्यायचे. पुढे जाऊया. शेतकऱ्यांना एक आव्हान करण्याचं मला अजिबात चुकवायचं नाहीये. आम्ही फिरलो त्यावेळी शेतकरी आत्महत्या करण्याकडे कल दिसतोय. आत्महत्या हा पर्याय नाही. ज्या शेतकरी पोराला आम्ही भेटलो, तो बाप गेल्यानंतर त्याची व्यथा, ज्या शेतकरी मुलीला आम्ही भेटलो, ज्या शेतकरी आईला आम्ही भेटलो, तिनं फोडलेला टाहो, तुम्ही निघून गेल्यानंतर तो आमच्या हृदयाला वेदना देणारा, अत्यंत टाचण्या टोचणारा असतो. हात जोडायचे आहे मला शेतकरी बापाला. आत्महत्या हा पर्याय नाही. आपण सगळे तुमच्या बरोबर आहोत. मार्ग काढू, लढू. हे दिवस जातील, चांगले दिवस आपल्याला येतील. त्यामुळे आशा सोडू नका. हे सुद्धा शेतकरी बापाला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा हात जोडून मला सांगायचं. नक्कीच सर. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं माध्यम म्हणून अॅग्रोवन हे सुरुवातीपासून करत आलेलं आहे. मागच्या 20 वर्षापासून, 21 वर्षापासून आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेत आलेलो आहेत. शेतकऱ्यांचं हितच अॅग्रोवनचं प्राधान्य आहे. प्राधान्यक्रमावरती सगळ्यात प्राधान्य हे शेतकऱ्यांची हित जपणं किंवा त्यांच्यासाठी त्यांची भूमिका मांडणं, त्यांचा आवाज बनणं हेच आमचं काम आहे. तुम्हीही महत्त्वाचं काम करतायत. आता तुम्ही हे सगळं काही पाहिलंय. तुम्ही आंदोलनं, मोर्चा या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्यानं भूमिका घेतात. त्यासाठी तुमची ही जी काही भूमिका राहिलेली आहे, ठोसपणे, ठामपणे भूमिका घेणं ही महत्त्वाचं असतंय. तुम्ही सगळ्या गोष्टींबद्दल तुमची मतं, तुमच्या भूमिका अॅग्रोवनच्या प्रेक्षकांपर्यंत मांडल्यात. तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप